अमरावती शहरातील सुप्रसिद्ध माल टेकडीला शिवटेकडीमध्ये रूपांतरित करणारे माजी नगरसेवक दिनेश बुब यांची 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या आमसभेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली। अमरावतीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले माजी नगरसेवक दिनेश गणेशदास बुब यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊया। शिवसेना, भारतीय विद्यार्थी सेना आणि महानगरपालिका स्तरावर विविध पदांवर काम करत त्यांनी सामाजिक उपक्रमांची मोठी परंपरा निर्माण केली आहे। 16 सप्टेंबर 1971 रोजी जन्मलेले दिनेश गणेशदास बुब यांनी 1985 ते 86 पासून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली। 1989 ते 1993 या कालावधीत शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले। तर 1992 ते 2005 या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून संघटन मजबूत केले। 1999 ते 2011 या कालावधीत शिवसेना शहर प्रमुख म्हणून त्यांनी अमरावतीत पक्षवाढीसाठी योगदान दिले। महानगरपालिका स्तरावर 2002 ते 2007 या कालावधीत शिवसेनेचे नगरसेवक, 2007 ते 2012 श्रीकृष्णपेठ प्रभागाचे नगरसेवक आणि 2012 ते 2017 अपक्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले। त्यानंतर 2017च्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत जवाहर स्टेडियम प्रभागातून अपक्ष नगरसेवक म्हणून भरघोस मतांनी ते निवडून आले। 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी 15,000 मते मिळविली होती। तर 2024 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक प्रहार पक्षाच्या वतीने लढविली होती। मात्र काही मतांच्या अंतराने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले। एक खरा आणि तळागाळातला समाजसेवक म्हणून आपण नेहमी कार्य करू या विचारांसोबत दिनेश बुब यांनी राजकारणाच्या थोडं दूर राहण्याचा निर्णय घेतला। मात्र एक खरा कार्यकर्ता आणि निष्ठा कधीच प्रकाशात येण्यापासून राहू शकत नाही। असाच काही दिनेश बुब यांच्या बाबतीत घडलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनेश बुब यांची निष्ठा हेरली आणि त्यांना आपल्या पक्षाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक म्हणून जबाबदारी सोपविली आणि दिनेश बुब यांनी दोन्ही सेना एकत्र येण्याचा एक प्रयत्न करण्याचा विचारमणी धरून ही जबाबदारी स्वीकारली। सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे। मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिरे, मच्छर मुक्ती अभियान, गरजू कुटुंबांना धान्य वाटप तसेच गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले। कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये हा त्यांचा जीवनमंत्र असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते। राजकीय पदांसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे दिनेश बुब यांचे कार्य अमरावती शहरात उल्लेखनीय आहे। स्वीकृत नगरसेवक म्हणून आता नव्याने समाजासाठी कार्य करण्याची दिनेश बुब यांना संधी मिळाल्याची त्यांनी वक्तव्य केले।